गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आलो जस्ट आता फ्रेश होऊन नाश्ता करायला. नाश्त्याला पोहे मागवले, मॅगी. ऐक ना, मी काय म्हणतो, गाणं कुठलं काय? हे पण काका आपल्या इकडचेच आहेत, बदलापूरचे, खाण्याचा वगैरे. त्यांचं राहायची पण इथे सोय आहे, एकदम बेस्ट क्वालिटी. कोणतरी देवबागला आला तर इथे तुम्ही स्टे करू शकता. जसा आमचा नाश्ता झाला आम्ही गेलो डायरेक्ट बीचवरती, कारण की आम्हाला थोडे शॉर्ट्स घ्यायचे होते व्हिडिओसाठी. ते घेतले आणि आम्ही लगेच निघालो गणपतीपुळ्याच्या दिशेने. हॅलो गाईज, तर आम्ही आता चेकआउट करून जातोय गणपतीपुळ्याला. तर मागे टाकलेल्या ब्लॉग्समध्ये तुम्ही तर बघितलंय की टोटल जो कोकण साईडचा एन्जॉय तो आम्ही कसा केला. आता कोकणातून बाहेर पडतोय आम्ही. आमचा पहिला रूट असेल, पहिला स्पॉट असेल गणपतीपुळे. आपण भेटूयात नंतरच्या ब्लॉग्समध्ये कसा आम्ही शूट करतोय आणि हिडन पॉइंट्स आम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपतीपुळ्याचे दाखवणार आहोत. तिथे आम्हाला सनसेट पॉइंट एन्जॉय करायचा आहे. तिसरी वेळ आहे इथे, तिसऱ्या वेळा आलोय. हा ना, बोटीनं पण आलतो ना आपण इथं. हा, आपण काल इकडे होतो बघ, या ठिकाणी समोर. ही कुठला आहे तो? सचिन तेंडुलकर आला ह्यो सारखा? नाही, सचिन तेंडुलकर पलीकडे राईट साईडला. हे सगळं बॅक वॉटर मध्ये बघ, आयलंड कसं आहे, बारकसच आयलंड आहे, कसं भारी दिसतंय. तर हा आहे संचित. त्याला आता आम्ही गाडी चालवायला दिली आहे, पण गाडी चालवताना जर ईचा ऊ झाला ना, त्याला की आम्ही सगळे भूत होणार. त्याचा चेहरा हसरा आहे. माझी जिंकली. आता पुढे आहे का पूर्ण टूर मध्ये एकच मिनिट. जसे जळगाववाली माणसं घाण राहतात तसे त्यांचे विचार पण घाणच आहे. हे या पद्धतीने सिद्ध होतं. तो काय बोलला ओंकार याच्याकडे भेट, याला बोलू दे. यार हा, बोल 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 रे, बोल ना. झालं मला. हे घे मग. याला खाण्याची होती. आता या पूर्ण ट्रिप मध्ये आणि सगळ्या ब्लॉग्स मध्ये फक्त एकच गोष्ट कायम अविस्मरणीय असेल, ती म्हणजे ओंकारनी आंघोळ करताना नाचवलेला मोर. त्या मोराचा व्हिडिओ आम्हाला भेटला नाही. ब्लॉग इतका फेमस झाला असताना म्हातारीची चूळ जितकी फास्ट फेमस नाही झाली, तितका फास्ट ओंकारचा मोर फेमस झाला असता. आणि दुरून दुरून लोक आली असते आणि हॉटेल पूर्वजच बुक केले असते, कारण तो मोर फक्त तिथेच दिसतो. याच्या मोराचा घोरच मिटवला पाहिजे. शिवाय काय करायला लागेल रे तो मोराचा घोर मिटवण्यासाठी? ब्लॉग मध्ये शेवटचा डायलॉग आहे का, आणि ब्लॉग फिनिश. शिव्या काय करायला लागेल शुभ्या? आमच्या सगळ्या मित्रांना खूप भूक लागलेली होती. सो एक्सायटेड होतो. रत्नागिरीमध्ये येऊन आम्हाला स्नॅक्स आणि चहा प्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही रस्त्यात कुठेच काहीच स्नॅक्स घेतले नाही. आणि ओंकारने स्पेशल डिश मागवली आहे. हे डिशचं नाव काय ओंकार? काळा वाटाण्याची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ आणि भाजणीचे वडे. भाजणीचे वडे रत्नागिरीचा स्पेशल आयटम आहे. तिथे तुम्ही मेनू कार्ड बघू शकता. हॉटेल गोपाळमध्ये आम्ही आलो आणि गोपाळचा आजचा स्पेशलचा मेनू आहे. रोज वेगळे स्पेशल मेनू असतात. सोमवारचा हा, सी हॉटेलची, येस, मंगळवारी डाळ वडा. हॉटेलची खासियत आहे आजचा काळा वाटाणा आणि भाजणीचे वडे. सो काय स्पेशल आहे म्हणून आम्ही घेतलं होतं. तर आपण डायरेक्ट त्यांना विचारू की काय स्पेशल. स्पेशलचा तुम्ही आज वडा घेतला होता भाजणीचा, कशी आहे टेस्ट शुभम? एक नंबर टेस्ट अप्रतिम. ओके, तर रत्नागिरीत आल्यानंतर तुम्ही हॉटेल गोपाळला व्हिजिट करू शकता. आणि तिथे आम्ही बाकीच्या लोकांनी वडापाव घेतलाय. तर त्यांनी आम्हाला वडा गरम आहे, तळलेला वडा डायरेक्ट काढून दिला आम्हाला. त्यांच्या गोपालवाल्यांचं हे इन्व्हाइट केलेलं आहे आणि जर फक्त प्रिंटेड मध्ये त्यांचे अवश्य ते दररोज वेगवेगळे आयटम आहेत. येस, तुम्ही रत्नागिरीत आल्यानंतर नक्कीच इकडे व्हिजिट करू शकता. आणि आता आम्ही स्नॅक्स एन्जॉय करतो. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गाईज. आता तुम्हाला एक टॉपचा विषय दाखवणार आहे. हिडन पॉइंट. हिडन कॅमेरा फ्लिप कर कॅमेरा. हॅलो गाईज, तर आता हा समोर जो व्ह्यू तुम्हाला दिसतोय, हा व्ह्यू आहे आरेवारे जंगलाचा. आणि आरेवारे जंगलात
जगातला जो टॉपचा विषारी साप आहे घोणस, इंडियन रसल वायपर, तर हा सगळ्यात जास्त प्रमाणात या ठिकाणी आढळतो. हे आहे आरेवारेचं जंगल. तुम्ही बघू शकता सागवानाची झाडं या ठिकाणी जंगलात आहेत आणि या जंगलांमध्ये घोणस प्रजातीच्या सापाचं, रसल वायपरचं प्रमाण खूप जास्त आढळतं. पर्यटक या ठिकाणी खूप दूरनं येत असतात. हिडन पॉइंट आहे हा. तर आपण आता इलॅबोरेट करणार आहोत हा बीच. ओके संचय, इथनं मध्ये टाक, मध्ये टाकू नको गाडी, इथनं मध्ये टाक गाडी, गाडी इथेच लावूया. टाकमध्ये गाडी, हा टाकमध्ये गाडी. आता आम्ही जस्ट पोहोचलो आता आरेवारी बीच वरती. तिकडनं जाणार आपण वरतून. कुठला? तो दिसला का हा, तो रोड आहे. तुम्हाला पाहिजे आहे का? कसा आहे बीच? कसं आहे? सेल्फी घे, सेल्फी घे. एवढी खतरनाक अशी हवा सुटली आहे. आता आपण आलोय ओट बोलायचं नाही. अरे बीच बोले तो. चला आता जाऊ आपण बीचवर मस्त फिरू. बाबा कॅमेरा बंद कर. आणि तुम्हाला एक विषय माहिती आहे, आपला इंस्टावरचा तुम्ही पाहिला असेल भरपूर वेळा. कोणता वाला? यस, जो टर्निंग जो पॉइंट आहे आरेवारी बीचचा, माहिती आहे? एक मी तुम्हाला दाखवतो. हो का, इथून असतो बघा, इथून घेतात. आपल्याला हा पण पार करायचा आहे. तुम्हाला मी तिथूनही दाखवेन. सनसेटच्या आत, सनसेट पर्यंत इथं मजा आहे. बाकी विषय टॉपचा आहे. बाकी विषय टॉपचा आहे. हे बंद कर ना. हा, 1 2 3 4 लाख घातलाय. बरे पिसला आता शिव्या नाही द्यायच्या, शिव्या नाही द्यायच्या, शिव्या नाही द्यायच्या. गाली मत परोसना भैया. 1 मिनिट दाखव. इकडे ओंके मी कसं आहे माहिती आहे का? प्युअर त्याची जर तुम्ही पॅन्ट बघितली ना तर घोट्यापर्यंत पॅन्ट आहे आणि तुम्हाला तो दिसेल खाली एक स्लीपर घातलेली, पक्का दिसतोय, पक्का टॉपचा. आणि इकडे कसं असतं, इकडे कसं असतं माहिती आहे का? ते मध्ये मध्ये असतं ना अर्धेवट किंवा काय, प्युअर ब्रीड आहे. कुठे गेली प्युअर ब्रीड? हे बघा, प्युअर ब्रीड. उघड त्यांच्या उघड. आणि हे गाईस, जसं की तुम्हाला आता आपण चाललोय वाऱ्यावर, कारण काय माहितीये का, आधीचं नियोजन गणलेलं आहे टॉपचं, एकदम टॉपचं गणलंय बरं का. आता जे इथून पुढचं नियोजन असेल बीचवर जाण्यापर्यंत, ते सगळं ओमकार पाटील करणार आहे. काय घेतला ना कोणता? नाद करते काय यावंच लागते. आणि कानपट्टी मारू. टॉपचा. टॉपचं म्हणजे आता आजाने सांगितलं अरे वारे असलं तसलं. मोबाईल दे. तुम्हाला जे मी बोललो होतो तो हाच तो पॉइंट आहे. ते मगाशी मी खालून तुम्हाला तो दाखवला होता. तो कसा दिसतोय? अजून ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा खतरनाक पॉईंट आहे. चला तुम्हाला दाखवतो. आणि बाय द वे तो हिडन पॉईंट आहे बरं का, तो अजयने शोधून काढला आहे असं तो बोलतोय. आणि त्याचं असं म्हणणं आहे की या पॉईंटवर कोणी जास्त येतच नाही आहे. चला आपण गेल्यानंतर बघू कसा आहे काय आहे पॉईंट तो. कसा आहे ऐक ना, एकदम टॉपचा विषय. हॅलो गाईज, आता वाजले 7:30. जस्ट आम्ही आता पोहोचलो गणपतीपुळ्याला. बघू शकता ऑड डे असल्यामुळे पूर्ण रस्ता खाली आहे. रस्ता आणि पूर्ण मंदिर पण खाली दिसतंय समोर. टॉपचं दर्शन भेटणार आपल्याला. आणि दर्शन पण एकदम आपण आलो एकदम टॉपच्या मंदिरात, म्हटलं दर्शन पण टॉपचं होणार आहे. दर्शन का टॉपचं होणार? कारण संचित पाटील यांनी नियोजनच केलंय सुरुवातीपासून टॉपचं. आता आपण जाऊ आणि आतून दर्शन वर घेऊन येऊ. तुम्हाला दाखवतो आतला व्ह्यू वगैरे, जर घेऊन दिला तर. हा, ट्रिप संपल्यानंतर सगळ्यांनी टाकायचं. एक मिनिट कॅमेरा फिरवणार. शुभम शिकेतोड म्हटला होता की तुला काय बोलायचं आहे का? मला बोलायचं आहे, मंदिरात गेल्यानंतर तिथे एक उंदीर आहे. त्या उंदराच्या कानात जर काही सांगितलं तर ते खरं होतं असं इथे म्हणतात. मी त्या उंदराच्या कानात बोलणार आहे. आणि आज तो काय बोलणार आहे? उंदराच्या कानात बोलणार नाही, ओंक्याच्या कानात बोलणार. आणि तो काय बोलणार आहे आम्हाला समजलंय. आणि मी काय बोलणार आहे माहिती आहे का? समजणे वाले को इशारा. लोकांच्या कानात बोलल्यावर गोष्टी
पावतात खऱ्या होतात. तो म्हणजे एक ह्या मंदिरातला उंदीर आणि एक अमृता पार्कचा ओंकार. ओंकार ओंक्याच्या कारणात बोललो होतो मी, खरं नियोजन कसलं फिसकटलं. का तर ओंक्यालाच कोणाच तरी कानात काहीतरी सांगायचं होतं. ओंक्याचं नियोजन टॉपचं असतं, पण ह्यावेळेस काय आहे त्यावेळेस ओंक्याच्याच कानात विषय चालू होता. एकदम टॉपचं होतं. काय कुठं भेटलं. एकदम टॉपचं होतं. आणि ओंक्याचं झालं की खरं टॉपचंच झालं. त्यांनी दाखवलं आम्हाला व्हिडिओ. आपण आलोय बघा, आता पोहोचलोय. आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना, ते पूर्ण भरलं होतं. इथून दर्शन घेता घेता कमीत कमी 2 ते 3 तास गेले आमचे ह्याच्यामध्येच, रांगेतच. संचितनं आता दुर्वा घेतलेत पूर्वासाठी. पूर्वा भेटणार आहे काय? तुझं काय बाबा? तर इच्छा काय मागितली त्याने ते त्याचं त्यालाच माहिती. हे अजय चल, येतोय का? इच्छा मागून झाली असेल तर. आपण मंदिरात एंटर होतो. मिनिटात आतून व्हिडिओ घेता येईल नाही येईल सांगता येत नाही. काय बोल की. व्यवस्थित घे, समोर पोलीस. जस्ट आम्ही आता दर्शन घेऊन आलो आणि आतमध्ये काहीच गर्दी नव्हती. ऑड डे असल्यामुळे पूर्ण मंदिर खाली आहे. आता हे मंदिर बघू शकता नाईटचं. एकदम टॉपचं मंदिर दिसतं. काय व्ह्यू आहे. एकदम समोरच बीच. कसं आहे बोल ना. हा आपण एक फोटो काढू सगळ्यांचा. फोटो काढूया. पलटी. आतून आपण प्रसाद घेतलाय. प्रसाद घेतलाय. प्रसादामध्ये तुम्हाला दिसतंय व्हेज पुलाव असतो, म्हणजे पुलाव असतो. आणि जो प्रसाद आपण गणपतीला आपण जे विकत घेतो प्रसाद आपण लाडू, बुंदी ते तो बुंदी असतो आणि लोणचं. लोणचं असतं. एकदम भारी असेल. हे जेवणाचा 2 टाइम इकडे महाप्रसाद असतो. दुपारी जर तुम्ही 12-1-2 वाजेच्या दरम्यान आलात तरी तुम्हाला महाप्रसाद भेटतो. दुपारी 1.5-2 तास महाप्रसाद चालू असतो आणि संध्याकाळी 7 नंतर महाप्रसाद चालतो. 7 ते 9 7 ते 9. तिथं यांचं भक्त निवास आहे. तर 3 जणांमध्ये नॉन AC 800 रुपये. त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा पर्सन जर वाढला तर 150 रुपये पर पर्सन. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 1001 रुपये तुम्हाला चांगली रूम भेटते. आता आमचं घरी जायचं टायमिंग झाले. 2 वाजलेत. तरी ह्यांना अजून घरी जायची काय आठवण नाही. ह्यांना अजून खेळायचंच आहे. मी तुम्हाला सांगायला म्हणजे एक तात्पर्य म्हणजे असं की आम्ही जेव्हा निघालो होतो, आमची ट्रिप सुरू केली होती, तेव्हा अमृता पार्क आपलं जे राहतस्थळ आहे तिथून आम्ही गणपतीला नतमस्तक करून आम्ही आमच्या ट्रिपला सहलीला सुरुवात केली होती. आणि याच ठिकाणी आता गणपतीपुळ्याला आम्ही गणपतीला नतमस्तक करून आमच्या ट्रिपची सांगता करत आहोत. गणपती बाप्पा मोरया.